नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण सराव प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने एकूण किती जागांवर विजय मिळवले? पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने एकूण किती जागांवर विजय मिळवला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 92 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, 2022 ची महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे आयोजित केली आहे? 2022 ची महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे आयोजित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, नाथसागर हे धरण कुठे आहे? नाथसागर हे धरण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पैठण या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया या ठिकाणी बांध राष्ट्रीय उद्यान आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का हे ठिकाण कोणत्या देशात आहे? मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का हे ठिकाण कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सौदी अरेबिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, लॉर्ड कॅनिंग यांचा भारतीय व्हॉइसरॉय पदाचं अचूक कार्य काळ ओळखा. लॉर्ड कॅनिंग यांचा भारतीय व्हॉइसरॉय पदाचं अचूक कार्यकाल ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 1858 ते 1862 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, कायमधारा पद्धतीत महसूल वाटप क्रम कसा होता? कायमधारा पद्धतीत महसूल वाटप क्रम कसा होता? तर ऑप्शन क्रमांक 1 शासन, जमीनदार, शेतकरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, स्ट्रेची आयोग डॅशच्या गव्हर्नर जनरलच्या काळात नेमला गेला. स्ट्रेची आयोग डॅशच्या गव्हर्नर जनरलच्या काळात नेमला गेला. तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड लिटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणी रंगून येथील जागतिक बौद्ध धर्म परिषदेला हजेरी लावली? खालीलपैकी कोणी रंगून येथील जागतिक बौद्ध धर्म परिषदेला हजेरी लावली? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, कल्याण सेना ही कशाची सुधारित जात आहे? कल्याण सेना ही कशाची सुधारित जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गहूची जात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश आहे? महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 358 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणते पूर्वरूप संधीचे उदाहरण नाही? खालीलपैकी कोणते पूर्वरूप संधीचे उदाहरण नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 घरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, गटातनं बसणारा शब्द ओळखा. गटातनं बसणारा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 सौंदर्य, ऑप्शन क्रमांक 2 माणुसकी, ऑप्शन गोडवा, ऑप्शन क्रमांक 4 पुस्तक. तर ऑप्शन क्रमांक 4 पुस्तक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, देशात कोणत्या राज्यात कोरोनाचा पहिला बळी गेला? देशात कोणत्या राज्यात कोरोनाचा पहिला बळी गेला? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक, कलबुर्गी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतात पहिला कोरोना रुग्ण कोणत्या तारखेला आढळला? भारतात पहिला कोरोना रुग्ण कोणत्या तारखेला आढळला? तर ऑप्शन क्रमांक 1 30 जानेवारी 2020 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण कोणत्या तारखेला आढळला? महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण कोणत्या तारखेला आढळला? तर ऑप्शन क्रमांक 1 9 मार्च 2020 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, चीनमध्ये कोविड-19ची लागण झालेल्या पहिल्या भारतीय व्यक्तीचे नाव काय? चीनमध्ये कोविड-19ची
खालीलपैकी लागण झालेल्या पहिल्या भारतीय व्यक्तीचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रीती महेश्वरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील पहिला कोरोनाचा बळी कोणत्या शहरातील होता? महाराष्ट्रातील पहिला कोरोनाचा बळी कोणत्या शहरातील होता? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहरातील होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला? कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 86वी घटना दुरुस्तीवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वात प्रथम कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली होती? भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वात प्रथम कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 बॉम्बे योजना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 केंद्रीय नियोजन मंडळ कोणत्या मंत्रालयाच्या अधीनस्थ कार्य करते? केंद्रीय नियोजन मंडळ कोणत्या मंत्रालयाच्या अधीनस्थ कार्य करते? तर ऑप्शन क्रमांक 4 पंतप्रधान कार्यालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता नदी म्हणतात? कोणत्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता नदी म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 वर्धा वैनगंगा व पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कोणत्या योजनेला रोजगार निर्मितीचा जनक योजना असे म्हणतात? कोणत्या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 7वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतात सूचक योजनाचा पूर्व प्रारंभ कोणत्या योजनेपासून झाला आहे? भारतात सूचक योजनाचा पूर्ण प्रारंभ कोणत्या योजनेपासून झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 8वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पीर पंचाल रांग व धवलदार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? पीर पंजल रांग व धवलदार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लघु हिमालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणता ग्रह अंतर्ग्रह आहे? खालीलपैकी कोणता ग्रह अंतर्ग्रह आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 शनी ग्रह अंतर्ग्रह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या नदीला सुसरींची नदी असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या नदीला सुसरींची नदी असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 लिपोपो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 प्रथिने डॅश डॅश पासून तयार झालेले असतात? प्रथिने डॅश डॅश आम्लापासून तयार झालेले असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 लॅक्टिक आम्लापासून तयार झालेले असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 समुद्री गवताळमध्ये डॅश डॅश मोठ्या प्रमाणात आढळते? समुद्री गवताळमध्ये डॅश डॅश मोठ्या प्रमाणात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 आयोडीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पिवळा फॉस्फरसला डॅश डॅश ठेवतात? पिवळ्या फॉस्फरसला डॅश डॅशमध्ये ठेवतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पाण्यामध्ये ठेवतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 डाळीमध्ये डॅश डॅशचे प्रमाण बरेच असते? डाळीमध्ये डॅश डॅशचे प्रमाण बरेच असते? तर ऑप्शन क्रमांक 2 नायसिनचे प्रमाण बरेच असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 संविधान सभेचे कायदे विषयक सल्लागार कोण होते? संविधान सभेचे कायदे विषयक सल्लागार कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 BN राव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश डॅश डॅश यांच्या शिफारशीवरून करण्यात आला? घटनेच्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश डॅश डॅश यांच्या शिफारशीवरून करण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वर्णसिंग समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून नवीन नाव काय देण्यात आले आहे? जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून नवीन नाव काय देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रामगंगा राष्ट्रीय उद्यान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारताने राष्ट्रगीताचा स्वीकार कधी केला? भारताने राष्ट्रगीताचा स्वीकार कधी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 24 जानेवारी 1950 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मार्गदर्शक तत्वात असलेली ग्रामपंचायती बाबतचे कलम कोणते? मार्गदर्शक तत्वात असलेली
ग्रामपंचायतीबाबतचे कलम कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 40 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 समवर्त सूचीत खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? समवर्त सूचीत खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 स्थानिक प्रशासन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत स्त्री महामंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मादक पेय तयार करण्यासाठी डॅश डॅश वापरले जात नाही. मादक पेय तयार करण्यासाठी डॅश डॅश वापरले जात नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 ईस्ट वापरले जात नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पित्त हे डॅश डॅश अवयव तयार होते. पित्त हे डॅश डॅश अवयवात तयार होते. तर ऑप्शन क्रमांक 1 यकृतमध्ये तयार होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 विद्युतधारा मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात. विद्युतधारा मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 3 ॲमीटर वापरतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगामार्फत होते. ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगामार्फत होते. तर ऑप्शन क्रमांक 2 अणुमार्फत होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात केली आहे? ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1965 या वर्षापासून ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची सुरुवात केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर पणजी या मार्गातून फोंडा घाट जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट लागतो? अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 माळशेज घाट हा अहमदनगर कल्याण मार्गावर लागणारा घाट आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 750 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्राने भारताचा किती टक्के क्षेत्र व्यापला आहे? महाराष्ट्राने भारताचा किती टक्के क्षेत्र व्यापला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 9.36% महाराष्ट्राने भारताचा व्यापलेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा उत्तर कोकणमध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? उत्तर कोकणमध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 दलदलयुक्त मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा लातूर जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? लातूर जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 सातारा जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? सातारा जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सातारा जिल्ह्यात मायणी अभयारण्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 कृष्णा व वेण्णा नदीचा संगम कुठे होतो? कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम माहुली येथे होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हनुमान शिखर धुळे जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर धूपगड हे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 पूर्व घाट व पश्चिम घाट यांना जोडणारी डोंगर रांग कोणती? पूर्व घाट व पश्चिम घाट यांना जोडणारी डोंगर रांग कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांना जोडणारी डोंगर रांग म्हणजे निलगिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 हनुमंते घाट कोणत्या मार्गावर आहे? हनुमंते घाट कोण मार्गावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हनुमंते घाट हा कोल्हापूर कुडाळ मार्गावर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 पुलर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुलर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुल्लर लेणी नागपूर जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 व्हिक्टोरिया सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? व्हिक्टोरिया सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 व्हिक्टोरिया सरोवर पुणे जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13
नळदुर्ग किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? नळदुर्ग किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नळदुर्ग किल्ला भुईकोट प्रकारचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरीची उपनदी इंद्रायणी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्र सौर ऊर्जात अग्रेसर जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सौर ऊर्जेत अग्रेसर जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जेत अग्रेसर जिल्हा औरंगाबाद. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 अकलोली गरम पाण्याचा झरा कुठे आहे? अकलोली गरम पाण्याची झरा कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अकलोली हे गरम पाण्याचा झरा ठाणे जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 NH8 राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरादरम्यान आहे? NH8 राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरादरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रीय महामार्ग NH8 मुंबई दिल्ली मार्गावर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणाच्या साह्याने सुरू केला? तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणाच्या साह्याने सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 2 अमेरिकेच्या साह्याने तारापूर अणुऊर्जा प्रकल्प सुरू केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 नंदुरबारमध्ये प्रामुख्याने कोणती जमात आढळते? नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कोणती जमात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार जिल्ह्यामध्ये भिल्ल जमात प्रामुख्याने आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची संलग्न सीमारेषा असणारे राज्य कोणते? महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची संलग्न सीमारेषा असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे होईल. प्रश्न क्रमांक 22 दरकेचा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? दरकेचा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दरकेचा टेकड्या गोंदिया जिल्ह्यात आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्राची अधिकृत भाषा कोणती? महाराष्ट्राची अधिकृत भाषा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात दर किती किलोमीटरला भाषा बदलते? महाराष्ट्रात दर किती किलोमीटरला भाषा बदलते? तर ऑप्शन क्रमांक 4 150 किलोमीटर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्राच्या एकूण डॅश डॅश जिल्ह्यांच्या सीमा दुसऱ्या राज्यांना लागल्या आहेत? महाराष्ट्राच्या एकूण डॅश डॅश जिल्ह्याच्या सीमा दुसऱ्या राज्यांना लागलेल्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 20 जिल्ह्यांच्या सीमा दुसऱ्या राज्यांना लागलेल्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 1998ला कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले? 1998ला कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 1998ला नंदुरबार जिल्ह्याचे विभाजन झाले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अस्तंबा शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? अस्तंबा शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अस्तंबा शिखर सातपुडा पर्वतरांगेत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सप्तशृंगी देवीचे मंदिर कोणत्या रांगेत आहेत? सप्तशृंगी देवीचे मंदिर कोणत्या रांगेत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सातमाळा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मुरुड जंजिरा किल्ला कुठे आहे? मुरुड जंजिरा किल्ला कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड जंजिरा हा किल्ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 दातिवरे ही खाडी कुठे आहे? दातिवरे ची खाडी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दातिवरीची खाडी पालघर जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 तापी नदीला उजवीकडून मिळणारी नदी कोणती? तापी नदीला उजवीकडून मिळणारी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 अनेर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा या नदीने निश्चित केली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा या नदीने निश्चित केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 शुक. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सह्याद्रीच्या पूर्वेस विशाल असा पठारी प्रदेश असलेला आहे त्यास डॅश डॅश असे म्हणतात. सह्याद्रीच्या पूर्वेला विशाल असा पठारी प्रदेश पसरलेला आहे त्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 दख्खनचे पठार असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 दक्षिण पठारावरील सगळ्यात मोठे नदीखोरे कोणते? दक्षिण पठारावरील सगळ्यात मोठे नदीखोरे कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गोदावरी नदीचा उगम कुठे झाला आहे? गोदावरी नदीचा उगम कुठे झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2
त्र्यंबकेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी ही नांदेड जिल्ह्यातून वाहते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहिले मातीचे धरण गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे सर्वात शेवटचे पश्चिम वाहिनी उपनदी कोणती? महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे सर्वात शेवटचे पश्चिम वाहिनी उपनदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 इंद्रावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 गोदावरी नदी समुद्राला कोणत्या ठिकाणी जाऊन मिळते? गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 राजमुंद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 इंद्रायणी ही गोदावरी नदीची उपनदी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 तेलंगणामध्ये असलेल्या गोदावरी नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तेलंगणामध्ये आलेल्या गोदावरी नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हुसेन सागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 चांदूर टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चांदूर टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चांदूर टेकड्या नाशिक जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कुठल्या नदीला वृद्धगंगा असे म्हणतात? खालीलपैकी कुठल्या नदी वृद्धगंगा असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी नदीला वृद्धगंगा असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्र राज्याची एकूण साक्षरता किती टक्के आहे? महाराष्ट्र राज्याची एकूण साक्षरता किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्याची एकूण साक्षरता 82% आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 रेगूर प्रकारची जमीन कोणत्या पिकासाठी योग्य असते? रेगूर प्रकारची जमीन कोणत्या पिकासाठी योग्य असते? तर ऑप्शन क्रमांक 2 रेगूर प्रकारची जमीन कापसासाठी योग्य असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवाजी सागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 कोणत्या नदी चंद्रभागा या नावानेही ओळखली जाते? कोणती नदी चंद्रभागा या नावानेही ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 भीमा या नदीला चंद्रभागा नावानेही ओळखली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्र राज्यातील 50वे अभयारण्य कोणते आहे? महाराष्ट्र राज्यातील 50वे अभयारण्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्यातील 50वे अभयारण्य कनाळ गाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्रात कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो? महाराष्ट्रात कोणत्या विभागांमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्रात कोकण विभागांमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 4 प्रतिरोधक प्रकारचा पाऊस पडतो हे आपले करेक्ट आन्सर होईल.